नमस्कार, माझं नाव प्रवीण आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ईप्लेन P8 2.9 सॉफ्टवेअरचं इंटरफेस पाहणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये आपण ॲटोकॅडच्या ऐवजी ईप्लेन का यूज केलं जातं आहे किंवा ईप्लेनमध्ये असे कोणकोणते फीचर आहेत ते जे करून ईप्लेन आपण जास्त करून यूज करतो आहे नॉर्मली इंडस्ट्रीमध्ये. सो हा ईप्लेन P8 2.9चा 2024चा हा व्हर्जन आहे. ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी हे मायक्रोसॉफ्ट विंडोसारखं केलं आहे यांनी. फाईल, होम, इन्सर्ट, एडिट, व्ह्यू, डिव्हाइस कनेक्शन, टूल प्लॅनिंग आणि मास्टर डाटा असा याचा इंटरफेस. ॲक्च्युली ह्याचा आधी जुना होता तो जरा स्टँडर्ड होता, पण हा जरा मायक्रोसॉफ्ट विंडोसारखं केलं आहे यांनी इंटरफेस. सो ह्याच्यामध्ये कमांड बऱ्यापैकी फाईलमध्ये गेला तर तुम्ही प्रोजेक्टच्या रिलेटेड कमांड आहेत, जसं की फाईलमध्ये न्यू, ओपन, बॅकअप, कॉपी, डिलीट, क्लोज, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, रिव्हिजन, कंट्रोल, प्रिंट, कोलॅबरेशन, इम्पोर्ट, एक्सपोर्ट, सेटिंग, हेल्प आणि एक्झिट. ह्या सर्व कमांड आहेत. ह्या आपण कमांड एक एक पाहणार आहोत पुढच्या अपकमिंग व्हिडिओमध्ये. तर पुढच्या होममध्ये गेल्यानंतर होमचे कमांड बऱ्यापैकी ह्या आपल्या प्रोजेक्टच्या रिलेटेड आहेत, जसं की कॉपी, कट, नॅव्हिगेटर, इन्सर्ट, पाथ, टेक्स्ट, मूव्ह या सर्व कमांड आहेत. इन्सर्टमध्ये गेल्यानंतर आपली डिझाईन अँड ड्राफ्टिंगचे कमांड आहेत, जसं की आपल्याला जर ह्या लाईन जर दोन इलेक्ट्रिकली स्कीमॅटिक आपल्याला ड्रॉइंग करायचं आहे आणि दोन आपल्याला वायर जर कनेक्ट करायचे आहेत तर हे आपण हेकटचे सिम्बॉल आपण यूज करू शकतो. जसं की ह्याच्यामध्ये कनेक्टर आहे, जम्पर आहे, टी डाऊन आहे, टी नोडचे आहेत. सो नॅव्हिगेटर आहे, ह्याच्यामध्ये आपलं ब्लॅक बॉक्स आहे, PLC बॉक्स आहे, स्ट्रक्चर बॉक्स आहे. सो हे सर्व कनेक्शन आहे ते आपल्याला स्कीमॅटिक बनवताना हे यूज करावं लागणार आहे. केबलचं आपल्याला फेरोलिंग करायचं आहे तर हे आपण कमांड यूज करणार आहे. टर्मिनल प्लग टेक्स्ट. तर टर्मिनल प्लग टेक्स्टमध्ये टर्मिनलच्या ह्याच्यामध्ये आपण टर्मिनल ॲड करू शकतो यूज करून. प्लगच्या ह्याच्यामध्ये प्लग ॲड करू शकतो. टेक्स्टमध्ये आपण टेक्स्ट आपल्याला जर इन्सर्ट करायचं त्याच्या ह्या कमांडद्वारे यूज करू शकतो. ग्राफिक गॅलरीमध्ये सर्व प्रकारच्या म्हणजे सर्व प्रकारच्या ड्राफ्टिंगचे टूल्स आहेत, जसे की लाईन आहे, पॉलिनाईन आहे, पॉलिगॉन आहे, रेक्टँग्युलर आहे आणि रेक्टँग्युलर थ्रू सेंटर आहे. तसंच सर्कलचे पण कमांड आहे, सर्कल थ्रू, आर्क थ्रू सेंटर, सर्कल थ्रू 3 सेंटर ह्या प्रकारच्या कमांड आहे. ह्याच्यामध्ये स्प्लाइन आहे, इलिप्स आहे आणि सेक्टर आहे. सो ह्या सर्व कमांड ह्या ड्राफ्टिंगचे आहेत बऱ्यापैकी. ह्याच्यामध्ये आपण एक्सटर्नलमध्ये गेलं की आपल्याला जर ॲटोकॅडची ड्रॉइंग ह्याच्यामध्ये पाहिजे असेल, इन्सर्ट करायची असेल तर DXF आणि DWची ही ड्रॉइंगचा टाईप असतो किंवा एक्सटेन्शन असतं बोलू शकतो आपण. तर ह्याच्यातून आपल्याला एक्सटर्नल ह्या फीचर्समधून आपल्याला ते ईप्लेन सॉफ्टवेअरमध्ये घेता येतं. जसं आता एडिटमध्ये गेला तर एडिटमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे ड्राफ्टिंगचे टूल मिळतील. म्हणजे आपल्याला GA बनवताना हे टूल्स फार युजफुल होतात, जसं की रोटेट, स्ट्रेच, लेंथ, फ्लिप, स्केल, कट ऑफ, फिलेट, चॅम्फर, डुप्लिकेट. सो हे ऑल कमांड हे पूर्ण ईप्लेनच्या जे आपण GA बनवतो त्यावेळी हे युजफुल होतात. जसं ग्रुप, अनग्रुप, जसं ॲटोकॅडमध्ये ग्रुप आणि अनग्रुपचा कमांड असतो तसं ह्याच्यामध्ये पण ग्रुप आणि अनग्रुप आहे, ब्लॉक आहे. सो हे आपण अलाइन ऑन ग्रीड हे स्पेशली डिझाईनसाठी आहे, ड्राफ्टिंगसाठी टूल आहेत. हे आपण सर्व टूल अपकमिंग व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. ह्यात आता व्ह्यूमध्ये गेल्यानंतर सर्वात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये आहे केबल कनेक्शन पॉईंट डिझायनेशन. हे कमांड महत्त्वाचे आहेत. ओपनमध्ये गेल्यानंतर नॅव्हिगेशन ओपन होतं. समजा आपल्याला आता हे प्रोजेक्टच्या ह्याच्यामध्ये प्रोजेक्ट आहे आणि ह्या प्रोजेक्टच्या अंडर पेजेस आहेत, तर पेजेस आपल्याला हे शो करतायत. आपल्याला हे पेजेस आता नको आहेत तर आपल्याला इथं पेजवर गेल्यानंतर त्याचं नॅव्हिगेशन ऑफ होऊन जाईल आणि आपल्याला परत पेजेसचं नॅव्हिगेशन पाहिजे तर ते इथे येऊन जाईल. म्हणजे आपल्याला हे नॅव्हिगेटरच्या अंडर ज्या पण गोष्टी पाहिजेत, जसं की लेआउट, पेज, प्री प्लॅनिंग, पायपिंग, डिव्हाइस, बिल ऑफ मटेरियल, ह्या सर्व गोष्टी ह्या ओपन नॅव्हिगेटरच्या अंडर येतात. आता डिव्हाइसमध्ये गेला तर डिव्हाइसमध्ये तुम्हाला बिल ऑफ मटेरियल येणार, कारण डिव्हाइस म्हणजे आपल्याला जेवढं पण मटेरियल आपण त्या पॅनलमध्ये यूज केलं आहे या कुठल्याही ड्रॉइंगमध्ये यूज केलं आहे ते सर्व अंडर बिल ऑफ मटेरियलमध्ये येणार आहे. तर बिल ऑफ मटेरियल कसं बनवायचं किंवा बिल ऑफ मटेरियल कसं जनरेट होतं तर या सर्व कमांड ह्याच्यामध्ये भेटून जातात. आता कनेक्शनमध्ये गेला तर ह्याच्यात पण नॅव्हिगेटर कमांड आहे. नॅव्हिगेटरमध्ये तुम्हाला केबलचा डाटा भेटून जाईल. सर्व प्रकारचे हे नॅव्हिगेटर कमांड आहे. सर्व आपल्याला जो पण गोष्टी पाहिजे ते ह्यातून भेटून जाईल रिलेटेड टू ड्रॉइंग. टूलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्वात मोठी आणि मग इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जनरेट म्हणजे आपल्याला रिपोर्ट जनरेट करायचा आहे. तर रिपोर्ट भरपूर टाईपचे असतात, जसं की आपला बिल ऑफ मटेरियल असतं, टर्मिनल डायग्राम असतं, PLC डिटेल्स असतात,
अजून पण डिटेल्स असतात, जसे की आपलं केबलचे डिटेल्स आहेत. सो ऑल टाईपचे रिपोर्ट आपल्याला जनरेट करायचे आहेत तर आपण ह्या ऑप्शनद्वारे करू शकतो. सो याच्यामध्ये स्ट्रक्चर आयडेंटिफायर एक महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ती आपल्याला याच्यातून मिळून जाते. स्ट्रक्चर आयडेंटिफायर, परत लेअर, प्रॉपर्टी अरेंजमेंट, ह्या सर्व गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत ह्याच्यामध्ये. प्री प्लॅनिंग म्हणजे काय? प्री प्लॅनिंग म्हणजे एखादं प्रोजेक्ट तयार करण्याच्या आधी आपण केलेली जी पण प्लॅनिंग आहे त्याला प्री प्लॅनिंग म्हणतात. प्री प्लॅनिंगच्या मध्ये येतं की नॅव्हिगेटरची कन्सेप्ट इम्पॉर्टंट होते, ती आपण आता पुढे पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. परत मास्टर डाटा म्हणजे पूर्णपणे बॅकएंडवर काम केलं जातं. मास्टर डाटा म्हणजे आपल्याला जी प्लॉट फ्रेम आहे, ही प्लॉट फ्रेम असते आपली, आउटर साईडची प्लॉट फ्रेम दिसते. आणि आता त्याच्यामुळे मी टायटल पेजवर गेलो तर ही आउटर साईडची प्लॅटफॉर्म राहिली आणि हा राहिला आपला फॉर्म म्हणजे हा टायटल पेजचा फॉर्म आहे. फॉर्म हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात, जसं की आता फॉर्ममध्ये तो ओपन गेला तर फॉर्म कोणकोणत्या प्रकारचे असतात ते आपण आधी पाहू. फॉर्ममध्ये इथं गेला तुम्ही तर तुम्हाला कळतंय की केबल कनेक्शन डायग्राम हा एक फॉर्म आहे, केबल असाइनमेंट डायग्राम फॉर्म आहे, ग्राफिक्सचा फॉर्म आहे, PLC ॲड्रेस आहे, टायटल पेज आहे, सो टर्मिनल डायग्राम आहे, किंवा सर्व प्रकारचे फॉर्म आहेत. सो हे ऑल फॉर्म झाले. मग हे फॉर्म ह्या प्लॉट फ्रेमच्या अंडर हे फॉर्म आलेलं आहे. ही प्लॉट फ्रेम झाली आउटर साईडची आणि हा इनसाइड हा टायटल पेजचा फॉर्म झाला. सो ह्या फॉर्म आणि प्लॉट फ्रेम जनरेट करायचं काम हे आपल्याला आपले बॅकएंड थ्रू होतं, म्हणजे मास्टर डेटा थ्रू होतं. हे मास्टर डेटा थ्रू आपण सिम्बॉलही जनरेट करू शकतो, जसं की सिम्बॉल लायब्ररीमध्ये, ॲटोकॅडमध्ये. आता काही सिम्बॉल आपल्याला ॲटोकॅडमध्येही घेता येतात, बट ते ॲज अ ड्राफ्टिंग म्हणून घेऊ शकतो आपण. पण इप्लॅनमध्ये आपल्याला जर सिम्बॉल आपण नवीन जनरेट करू शकतो, नवीन घेऊ शकतो, सिम्बॉलला आपण असाइन करू शकतो. सो इप्लॅनचं हे फीचर्स एक चांगलं आहे. परत इप्लॅनमध्ये अजून जनरेट रिपोर्ट करण्याचं एक फीचर्स चांगलं आहे. ॲटोमॅटिक जनरेट होतं सर्व रिपोर्ट्स, जसे की टर्मिनल डायग्रॅम, आपलं बिल ऑफ मटेरियल, हे सर्व कमांड आहे त्याच्यामध्ये. एखाद्या प्रोजेक्टमधल्या सिंक्रोनाइजमध्ये काय विषय असतो की सिंक्रोनाइज प्रोजेक्ट, अपडेट प्रोजेक्टमध्ये, सिंक्रोनाइज एक कमांड असते की एखाद्या प्रोजेक्ट आपल्या दुसरा प्रोजेक्ट आपल्या ह्याच्यावर, आपल्या कम्प्युटरवर आपण चालू केला किंवा आपल्या सर्व्हरवर चालू केला तर त्या प्रोजेक्टचा डाटा आपल्या सर्व्हरवर आणायचा आहे किंवा आपल्या सिस्टीममध्ये आणायचा आहे किंवा आपल्या सिस्टीमचा डाटा त्या प्रोजेक्टमध्ये ॲड करायचा आहे, तर आपण सिंक्रोनाइज प्रोजेक्ट यूज करतो कमांड. आणि सिंक्रोनाइज प्रोजेक्ट कमांड यूज करूनच आपण एकमेकांचे प्लॉट फ्रेम, एकमेकांचे सिम्बॉल, एकमेकांचे टर्मिनल डायग्राम हे आपल्या प्रोजेक्टमध्ये आणू शकतो. सो सिंक्रोनायझिंग करणं ही एक कन्सेप्ट फार महत्त्वाची आहे. सो हा टोटली इप्लॅनचा एक इंटरफेस बोलू शकतो आपण. ही प्रोजेक्टचं सर्व कमांड आहे. त्याच्यामध्ये प्रोजेक्टमध्ये आपल्याला टायटल पेज अंडर येत आहे, ड्रॉइंगचा जो पण डाटा आहे तो ह्याच्या अंडर आहे. सो आता आपण रिमेनिंग राहिलेल्या कमांड पाहणार आहोत. जसं की आता आपल्याकडं या ग्रीडची कमांड आहे, स्नॅप ऑब्जेक्ट स्नॅप ऑन आणि ऑफ आहे आणि स्नॅप टू ग्रीड ऑन आणि ऑफ आहे. सो ग्रीड ऑन करणं फार गरजेचं आहे. आता जसं की बघतोय की आपण इथं कनेक्शन आपल्याला करायचं आहे, समजा 2 वायरचं कनेक्शन करायचं आहे किंवा कनेक्शन पॉईंटला आपल्याला जॉईन करायचं आहे, तर हे ग्रीड ऑन असल्यामुळं हे कनेक्शन प्रॉपर झालं. आता हे जी ग्रीडची लेंथ काय आहे किंवा ग्रीड म्हणजे काय, तर या 2 डॉटमधला डिस्टन्स आपल्याला 4 mm दिसतंय. तर ग्रीड जर ऑफ केली तर हे डॉट दिसत नाहीत, बंद होतात दिसायचे. आता ग्रीडचं लेंथ पण असते की 1 mm आहे, 2 mm आहे. 1 mm म्हणजे ह्या 2 डॉटमधला जो डिस्टन्स आहे तो 1 mm आहे. ह्या 2 डॉटमधला डिस्टन्स 2 mm आहे. ह्या 2 डॉटमधला डिस्टन्स 4 mm झाला. आता ह्या परत 2 डॉटमधला डिस्टन्स आता आपल्याला 16 mm करूया, तर 2 डॉटमधला डिस्टन्स बघा किती वाढला. सो हे डिस्टन्स ॲक्च्युली शो करते हे ग्रीडद्वारे. तो आता ग्रीड ज्यावेळी आपण डिझाईन करतो त्यावेळी ग्रीड ऑन करणं फार गरजेचं आहे. नंतर ही कमांड आहे स्नॅप टू ग्रीड ऑन आणि ऑफ. स्नॅप टू ग्रीड ऑन कमांड ऑन करणं का गरजेचं आहे, ज्यावेळी एखादा सिम्बॉल आपल्याला इन्सर्ट केला आपण जे आपल्या ड्रॉइंगच्या पेजेसमध्ये, तर तो सिम्बॉल बरोबर ग्रीडवर आला पाहिजे. ग्रीडवर आला तर त्या सिम्बॉलचं कनेक्शन प्रॉपर होईल. त्यामुळे ते कमांड ऑन करणं फार गरजेचं आहे. आणि ऑब्जेक्ट स्नॅप ऑन आणि ऑफ, ऑब्जेक्ट स्नॅप ऑन आणि ऑफ म्हणजे काय, ज्यावेळी ही आपली वायर किंवा कनेक्शन पॉईंट आणि एखादा सिम्बॉल ज्या ॲड केला तर त्या दोघांचं कनेक्शन झालं पाहिजे, सिम्बॉलचं आणि आपल्या जी ड्रॉइंग आहे, जे कनेक्शन पॉईंट आहे किंवा ही वायर आहे, जी इलेक्ट्रिकलची वायर आहे, ही कनेक्शन प्रॉपर झालं पाहिजे आणि ग्रीडवर झालं पाहिजे. तर हे आपल्याला 3 कमांड ऑन करणं फार गरजेचं आहे ड्रॉइंग बनवताना. कधी कधी काय होतं, जेव्हा आपण GA बनवतो
त्यावेळी आपल्याला कनेक्शन करायची गरज नसते. ज्यावेळी आपली फक्त GA म्हणजे आपल्याला ड्राफ्टिंग करायची, त्यावेळी ह्या कमांडची गरज नाही. स्नॅप टू ग्रिड ऑन आणि ऑफची, ग्रिड ऑफ करूनही आपण त्याच्यामध्ये GA बनवू शकतो. सो ह्या सर्व कमांड आहेत. ह्याच्यामध्ये इन्सर्ट सेंटरमध्ये गेला तर आपल्याला एखादं सिम्बॉल पाहिजे किंवा मायक्रो पाहिजे, तर इथं आपण टाकून तो सिम्बॉलही आपल्याला इथून ॲक्सेस करता येतो. जसं की आता टर्मिनल टाकलं तर टर्मिनलचे भरपूर टाईप येतील, टर्मिनल व्हेरियंट येतील टर्मिनलचे. सो वी कॅन ॲक्सेस फ्रॉम हेअर ऑल्सो. अँड इथं एक आपल्याला ऑप्शन आहे की काहीच आपल्याला जर सिम्बॉल कुठला भेटत नाही किंवा काहीच आपल्याला जर भेटत नाही, आपल्याला माहीत नाही की कुठली फंक्शनॅलिटी कुठल्या कीजमध्ये आहे किंवा कुठली फंक्शनॅलिटी कुठल्या ह्याच्या टॅगमध्ये आहे. सो वी कॅन ॲक्सेस फ्रॉम हेअर ऑल्सो. आपल्याला फक्त टाकायचं आहे की जे आपल्याला जे लागणार आहे ते इथनं टाकलं तरी आपल्याला इथनं भेटून जातं की आपल्याला मायक्रो पाहिजे, सिम्बॉल पाहिजे, तर इथं सर्व इथं फक्त आपल्याला सर्च करायचं. सो हे एक चांगलं सो हे आहे म्हणायला पाहिजे, फीचर्स म्हणायला पाहिजे. आणि ग्राफिकल प्रिव्ह्यूमध्ये बेसिकली आपल्याला हे दिसतं इथं. ग्राफिकल प्रिव्ह्यूमध्ये आपण जे इथं बनवतो ते इथं दिसून जातं. सो हे टोटली प्लॅन PA 2.9 2024चं व्हर्जन आहे. हे असं इंटरफेस आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये काही डाऊट असेल तर प्लीज विचारा. थँक्यू.